तुमची महागडी साडी काही महिन्यातच खराब दिसायला लागते का? तर चूक साडीची नसते, ती ठेवताना आपण केलेल्या काही छोट्या छोट्या चुका असतात. आणि गंमत म्हणजे यातील एक चूक तर जवळपास 90% महिला करतात. साडीला परफ्यूम मारणं, चुकीच्या पद्धतीने फोल्ड करणं किंवा साडी कपाटात हँगरवर ठेवणं. यापैकी नेमकी कोणती चूक तुमच्या साडीचं नुकसान करते तुम्हाला माहीत आहे का? हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण शेवटी मी सांगणार आहे साडी वर्षानुवर्ष नवीनसारखी कशी ठेवायची याचा एक सोपा उपाय. हाय हॅलो नमस्कार, माझं नाव आहे पद्मजा. स्वागत करते तुमचं साडीची शान आणि स्टाईलचं ज्ञान म्हणजे फक्त द शॉप स्टोरीमध्ये. साडी खरेदीपासून स्टोरेजपर्यंतचे व्हिडिओज पाहायचे असतील तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला साडी धुताना करायच्या 10 महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहे. आणि ह्याच 10 गोष्टी जर तुम्ही व्यवस्थित फॉलो केल्या तर तुमची नवीन साडी वर्षानुवर्ष नवीन राहील. आणि शेवटी एक अशी छोटीशी टिप्स सांगणार आहे जी आपण बहुतेक वेळा लक्षातच घेत नाही, म्हणून आपल्या साड्या खराब होतात. पहिली गोष्ट, सगळ्यात आधी केअर लेबल तपासा. साडी धुण्याआधी साडीवरचं केअर लेबल एकदा नक्की बघा, कारण प्रत्येक साडी घरच्या घरी धुता येतेच असं नाही. सिल्क, काही डेलिकेट फॅब्रिक्स, हेवी एम्ब्रॉयडरी किंवा स्पेशल जरी वर्क असलेल्या साड्यांसाठी ड्राय क्लिनिंग किंवा प्रोफेशनल क्लिनिंगची आवश्यकता असू शकते. म्हणून प्रत्येक साडी घरी धुता येईलच असं गृहीत धरू नका. दुसरी गोष्ट, साड्या वेगवेगळ्या ठेवा. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे साड्या एकत्र टाकून धुवू नका. विशेषतः गडद रंगाच्या आणि फिकट रंगाच्या साड्या वेगवेगळ्या ठेवा. नवीन साडी असेल तर पहिल्यांदा कलर ब्लिडिंग होण्याची शक्यता असते, त्यामुळे ही एक गोष्ट कायम लक्षात ठेवा. म्हणून पहिल्या वॉशच्या वेळी थोडी जास्त काळजी घ्या. तिसरी गोष्ट, कलर ब्लिडिंग टेस्ट करा. आता ही माझी फेवरेट टिप आहे. साडीचा रंग निघतोय का नाही हे पाहण्यासाठी साडीच्या एखाद्या लपलेल्या छोट्या भागावर ओल्या पांढऱ्या कापडाने हलकेच प्रेस करा. कापडावर रंग आला तर साडी धुण्याऐवजी ड्राय क्लिनिंगचा विचार करा. यामुळे पूर्ण साडीचा रंग खराब होण्याचा धोका कमी होतो. असेच छोटे छोटे हॅक्स माहिती असले की सगळ्या गोष्टी कशा इझी होऊन जातात ना. चौथी गोष्ट, माइल्ड वॉशिंग पावडर वापरा. साडी धुताना खूप स्ट्रॉंग डिटर्जंट वापरण्याची अजिबात गरज नाही. विशेषतः डेलिकेट फॅब्रिक किंवा जरी असलेल्या साड्यांसाठी माइल्ड डिटर्जंट योग्य ठरते. डिटर्जंट जास्त म्हणजे जास्त स्वच्छ असं अजिबात होत नाही. कधीकधी या उलट त्याचा फॅब्रिक आणि कलरवर जास्त परिणाम होऊ शकतो. वॉशिंग पावडरमध्ये किंवा डिटर्जंटमध्ये ऑप्टिकल ब्राईटनर्स आणि ब्लिचिंग एजंट असतात, ज्यामुळे आपल्या आवडत्या साड्यांचा रंग फिका पडतो किंवा त्यांची जरी खराब होते. साड्या धुताना कोणतं डिटर्जंट किंवा लिक्विड्स वापरायचे याच्यावर व्हिडिओ हवा असेल तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा. गोष्ट नंबर 5, साडी जास्त वेळ भिजत ठेवू नका. ही चूक खूप जणी करतात. साडी डिटर्जंटच्या पाण्यात टाकली आणि आपण दुसऱ्या कामाला गेलो, साडी तिथेच. पण साडीला खूप वेळ भिजत ठेवणं टाळा. विशेषतः कलरफुल किंवा जरी वर्क असलेल्या साड्यांमध्ये एक्स्ट्रा केअर घ्या. 6वी गोष्ट, साडी हलक्या हाताने धुवा. साडीला जोरजोरात घासण्याची गरज नाही. आपल्याला वाटतं कॉलर, बॉर्डर किंवा डाग जोरात घासले तर साडी जास्त स्वच्छ होईल, पण डेलिकेट फॅब्रिक किंवा एम्ब्रॉयडरी असलेल्या भागाला त्यामुळे डॅमेज होऊ शकतं. म्हणून शक्यतो जंटल हँडवॉश करा. 7वी गोष्ट, जरी आणि एम्ब्रॉयडरीची काळजी. साडीवर जरी, एम्ब्रॉयडरी, स्टोन वर्क किंवा हेवी वर्क असेल तर त्या भागाची विशेष काळजी घ्या. साडी इनसाइड आउट करून घ्या किंवा केअर इन्स्ट्रक्शननुसार धुणं कधीही चांगलं, कारण सतत रबिंग झाल्यामुळं वर्कची चमक कमी होऊ शकते आणि त्याचे स्टोन्स, मोती लूज होऊ शकतात. आता 8वी गोष्ट, धुतल्यानंतर जोरात पिळू नका. आता साडी तर धुतली, आता मग आपण काय करतो, अशी जोरात पिळतो तिला. हे टाळा. साडीला जोरात पिळल्यामुळे फॅब्रिकवर सुरकुत्या पडू शकतात आणि डेलिकेट वर्क डॅमेज होऊ शकतं. त्याऐवजी साडी थोड्या वेळ उंच ठिकाणी ठेवा आणि पाणी हळूवारपणे ड्रेन होऊ द्या. 9वी गोष्ट, साडी योग्य पद्धतीने ड्राय करा. साडी वाळवतानाही खूप महत्त्वाची काळजी घ्यायची आहे. कडक उन्हात खूप वेळ साडी टाकून ठेवण्याऐवजी शक्यतो सावलीत आणि इनडायरेक्ट सनलाईटमध्ये साडी वाळवा. विशेषतः रंगीत साड्यांचा कलर टिकवण्यासाठी ही सवय खूप उपयोगी पडते. आणि साडी पूर्णपणे ड्राय झाली याची खात्री करा आणि मगच फोल्ड करा. आता 10वी शेवटची गोष्ट, फोल्ड करण्याआधी पूर्ण ड्राय आहे का हे पहा. आता शेवटची पण खूप महत्त्वाची गोष्ट, साडी थोडीशी ओलसर असतानाच कपबोर्डमध्ये ठेवू नका, कारण मॉइश्चर राहिल्यामुळे साडीचा वास येऊ शकतो. साडी पूर्ण ड्राय झाल्यावर व्यवस्थित फोल्ड करून ठेवा. आणि विशेष साड्या असतील तर खूप काळ एकाच फोल्डमध्ये ठेवण्याऐवजी वेळोवेळी रिफोल्ड करणं चांगलं. तर या होत्या साडी धुताना करायच्या 10 महत्त्वाच्या गोष्टी. पण आता प्रश्न असा आहे की साडी नवीन असताना जी शाईन असते ती साडीची शाईन शेवटपर्यंत टिकून ठेवण्यासाठी साडीचं आयर्निंग आणि स्टोरेज कसं करायचं ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. व्हिडिओ युजफुल वाटला असेल तर लाईक करा, तुमच्या साडीप्रेमी मैत्रिणींना शेअर करा आणि द शॉप स्टोरीला सबस्क्राईब करा. भेटूया पार्ट 2 मध्ये. बाय बाय.